सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारा नंदुरबार जिल्हा भाजप शासनामुळे बॅकफूटवर गेल्याचा सध्या आरोप होतोय। जिल्ह्यातील पॉवरफुल नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलंय। त्यामुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांचे खास गिरीश महाजन यांच्या पारड्यात पडलं। जिल्ह्यातील विकास कामं आणि प्रशासकीय यंत्रणेवर देखरेख करण्याचं काम पालकमंत्र्यांचं असतं, मात्र महाजन नंदुरबारकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधक करतात। नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे 2 वर्षात फक्त 8 ते 10 वेळा जिल्हा दौऱ्यावर आले। त्यामुळे अनेक बैठका आणि समित्यांच्या नियुक्त्या खोळंबल्यात। जिल्ह्यातील आरोग्याचे, शिक्षणाचे, सिंचनाचे प्रश्न दुर्लक्षित असताना पालकत्व स्वीकारणाऱ्या महाजनांनी प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्यापलीकडे काहीही केल्याचं दिसत नाही, असा आरोप विरोधकांचा आहे। नंदुरबारचं पालकत्व जर स्वीकारलंय तर त्यांनी नंदुरबारसाठी वेळ दिलाच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। नाहीतर या सरकारने तरी कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे। जर गिरीश महाजन साहेबच आमचे पालकमंत्री राहणार असतील तर त्यांच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा आहे आणि त्यांनी त्या प्रामाणिकपणे पूर्ण केल्या पाहिजेत असं आम्हाला तरी वाटतं। नाहीतर कमीत कमी पालकमंत्री तरी बदलला पाहिजे, जेणेकरून जो नंदुरबार जिल्ह्याला न्याय देईल असा पालकमंत्री शासनाने दिला पाहिजे। जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू, वनजमिनी, सरदार सरोवर, बाधितांचे पुनर्वसन यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना पालकमंत्र्यांनी अद्यापही धडगाव, अक्कलकुवा, तळोदा यासारख्या दुर्गम भागाला साधी भेटही दिलेली नाही। या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलतील आणि इथल्या आदिवासींच्या विकासाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करतील असं आम्हाला वाटत होतं। दुर्दैवानं 2 वर्षामध्ये निदान शासकीय पातळीवरच्या समिती गठीत करण्याचं कामही जर झालं नसेल तर या 2 वर्षामध्ये पालकमंत्र्यांनी केलं काय, हा खरा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। जिल्ह्याच्या समस्यांचा थांगपत्ता नसल्यासारखं पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात सणावाराला येतात आणि आल्या पावलांनी परततात। त्यांच्या या वागण्यानं सत्ताधारी आणि अधिकारी तुपाशी आणि आदिवासी जनता मात्र उपाशी अशी गत जिल्ह्यात निर्माण झाली आहे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।